आत्या आम्हाला मॉल बघायचा एक क्रेज होती मुलींच्या मनात आणि मग आमचा प्रवास सुरू झाला मॉलकडे. स्कॅनिंग करणं अशा प्रकारे मुलींना सगळ्याच गोष्टी नाविन्यपूर्ण वाटत होत्या आणि वेगवेगळे प्रश्न विचारत होत्या मुली. तर इतका मोठा मॉल पाहून मुली हरकून गेल्या आणि कुठले ब्रँड, काय बघायला मिळेल. मुग्धाचा प्रश्न होता खेळण्याचं काही मिळेल का. घड्याळाचं काम होतं आमचं सर्व्हिसिंगचं, तेही चालता चालता आम्ही सोबत घड्याळ घेऊन गेलो आणि ते करत असताना मुलींनाही वेगवेगळी माहिती देत होते. तर घड्याळाच्या सर्व्हिसिंग दरम्यान बाहेर येताना परत मुलींचा प्रश्न होता खेळण्याची दुकानं आहे का, टेडी बिअर वगैरे आम्हाला मिळतील का. मग तिथल्या दुकानात गेल्यानंतर मुली तेही बघून हरकून गेल्या. वेगवेगळ्या सुरुवातीला तर टिफिन पाहिले आणि मग त्यानंतर टेडी बेअरकडे गेलो आणि मुग्धाला टेडी बेअर खूपच आवडले. मग प्राईज वगैरे पाहत होत्या मुली की आपल्याला घ्यायचे का, मग कसे असेल, काय असेल MRP, काही डिस्काउंटेड रेट आहे का, ॲक्सेसरीज वेगवेगळ्या, परफ्यूम, तसेच लिप बाम, लिपस्टिक असं सगळं पाहत असताना बाहेर आल्यानंतर तिथला सीन पाहिल्यानंतर त्या आम्हाला फोटो काढायचा आहे हा मोह आवरला नाही. नंतर परत आम्ही वरती गेलो आणि ज्या गोष्टीसाठी मॉलमध्ये मुली वाट पाहत होत्या, आता वेळ होती चप्पल घेऊन आम्ही गेम झोनकडे जाणार होतो. मग चप्पल घेण्यासाठी गेल्यानंतर चप्पल तिथं पाहण्याचं काम चालू होतं, परंतु मुलींना घाई झालेली होती गेम झोनकडे जाण्याची. मग गेम झोनमध्ये घुसल्यानंतर खरी मस्ती आणि मज्जा मुलींची चालू झाली. कार्ड घेण्यापासून सगळे प्रश्न विचारत होत्या मुली, कुठल्या राईडचे किती चार्जेस आहेत, तसेच लहान मुलींच्या राईड कुठल्या, असं वेगवेगळ्या राईड मुली त्याचा आनंद आणि आस्वाद घेत होत्या आणि खूप आनंद दिसत होता त्यांच्या चेहऱ्यावर गेम खेळत असताना. मुग्धाने जास्त गेम खेळल्या. मग नंतर आम्हाला एकत्रितपणे काय करता येईल तर धडक गाडीकडे गेलो आम्ही, जिथं आम्हाला मोठ्यांनाही त्यामध्ये बसून आनंद घेता येईल. तर खूप छान अविस्मरणीय वाटत होतं हे सगळं. मुलींनाही आनंद होत होता. त्यानंतर 3D जी क्रेज होती, कसं असेल 3D पिक्चर किंवा गेम सीन. मग हॉरर मूवीला मुली बसवल्या आधी आणि ते सगळं पाहून मुली एकदम मुग्धा तर घाबरली होती. अक्षू घाबरल्यासारखं दाखवत नव्हती आणि 3D शो दरम्यान त्यांना खरा गेम झोनचा आनंद मिळाला. वेगवेगळ्या थ्रिलिंग एक्सपिरियन्सने मुली अगदी हरकून जात होत्या. मध्येच मला असं वाटतंय की तो चष्मा काढायचा प्रयत्न अक्षू करत होती घाबरून, पण मुग्धा स्टेडी बसलेली होती. आणि मला वाटतं 3 मिनिटाचा हा हॉरर शो मुलींनी चांगला अनुभव घेतल्यानंतर बाहेर पडलो आम्ही. आणि बाहेर पडल्यानंतर परत मुग्धाला सेम राईडला जायचं होतं, तर परत आम्ही त्याच राईडकडे गेलो 3Dचा अनुभव घेतल्यानंतर. आणि जसे जसे स्कोअर वाढत होते मुलींचा आनंद द्विगुणित होत होता. मग नंतर परत आम्हाला दुसरी गेम खेळायची जिथं स्कोअर मिळेल. आणि इंस्टाग्रामचे फॉलोअर काही लेडीज भेटल्या मला तिथं आणि त्यांनी फोटो काढण्याचा आग्रह धरला. तर फोटो सेशनही तिथे दरम्यान झालं. फोटो सेशन करत असताना गेम झोनमध्ये मुलींची वेगळीच लगबग चालू होती. अजून वेगळं राईड काय मिळालं आपल्याला, कारण गावाकडून आल्यानंतर इतक्या सगळ्या मोठ्या मोठ्या गेम पाहून मुली अर्थातच हरकून गेल्या आणि आत्या खूप छान वाटलं आम्हाला. अतिशय सुंदर असा अनुभव होता गेम झोनचा. आणि असं सगळं आम्ही मॉलमधलं बघून मॉलच्या बाहेर पडलो. संध्याकाळची वेळ होती आणि असा गेम झोनसह मॉलचा प्रवास आमचा अगदी अविस्मरणीय झाला.